दिवस आपण फक्त तंबाखू, सिगारेट यांसारख्या वस्तूंच्या पॅकेजिंगवर आरोग्यासाठी हानिकारक असा स्टिकर लावलेला पाहिला आहे. परंतु आता भारतीयांच्या आवडत्या तळलेल्या आणि गोड पदार्थांवर आता आरोग्य इशारा देण्याची वेळ सरकारवर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आरोग्य मंत्रालयाने समोसे आणि जिलेबींसारख्या तळलेल्या आणि गोड पदार्थांवर आता सिगारेटच्या पाकिटांवर दिसणाऱ्या इशाऱ्यांप्रमाणेच आरोग्य इशारा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता तुम्ही आवडीने समोसा किंवा जिलेबी खाताना तुम्हाला त्याच्यावरील आरोग्य इशारा दिसेल. एम्स नागपूर सारख्या प्रमुख संस्थांना त्यांच्या कॅन्टीनमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी मोठे तेल आणि साखर इशारा बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विशेष तेल आणि साखर इशारा बोर्डावर समोसे, जिलेबी, भजी यांसारख्या तळलेल्या आणि मिठाईसारख्या गोड पदार्थांमध्ये दडलेली चरबी, ट्रान्स फॅट आणि साखरेचे नेमके प्रमाण स्पष्टपणे नमूद केले जाईल. या पोस्टरचा मुख्य उद्देश लोकांना जाणीवपूर्वक खाण्यास प्रवृत्त करणे हा आहे. लोकांना केवळ चवीसाठी खाण्याऐवजी ते नेमकं किती अतिरिक्त कॅलरीज आणि आरोग्यासाठी धोका पोटात घेत आहेत याची त्यांना माहिती असावी, हा या मागचा विचार आहे. या इशाऱ्यांची शैली सिगारेटच्या पाकिटांवरील इशाऱ्याप्रमाणेच स्पष्ट, साधी आणि काहीशी धक्कादायक असेल. लोकांना घाबरवणे हा या मोहिमेचा उद्देश नसून त्यांना त्यांच्या आहाराविषयी जागरूक करणे हे सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जिलेबीची प्लेट घेताना तुमच्या मनात एक छोटासा प्रश्न नक्कीच येईल, ही चव महत्वाची आहे की माझं आरोग्य? भारतात बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि संबंधित आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कमी व्यायाम, जास्त स्क्रीन टाइम आणि त्यात भर म्हणून प्रत्येक गल्लीत मिळणारे जिलेबी, समोसे हे संयोजन आता एक गंभीर धोक्याची घंटा बनले आहे. आरोग्य तज्ञांच्या मते साखर आणि ट्रान्स फॅटचे जास्त सेवन थेट लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगांना निमंत्रण देते. 2050 पर्यंत सुमारे 44.9 कोटी भारतीय लठ्ठपणाचे बळी पडू शकतात आणि या संकटात भारत जगात दुसरा क्रमांकाचा सर्वाधिक प्रभावित देश बनू शकतो. म्हणूनच आता केवळ चवीचा विचार न करता आरोग्याचाही जाणीवपूर्वक विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, जेणेकरून ताटातील चव आणि शरीरातील आरोग्य यांच्यात योग्य संतुलन राखता येईल. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्य चॅनलला सबस्क्राईब करा.